गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठवीता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री ज्ञानेश्वरासी। पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। सर्व सद्भक्तांना सद्भावपूर्वक रामकृष्ण हरी। ॲडव्होकेट श्रीयुत शरद इंगळे राहणार अकोला यांच्या निवासस्थानी मागील 12 वर्षांपासून दरवर्षी माऊली श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते। या सोहळ्याचे वैशिष्ट्य 2। एक म्हणजे या सोहळ्यात उपनिषदांवर निरूपण केले जाते आणि दुसरे म्हणजे उपनिषदांसारखा गंभीर विषय असूनही दरवर्षी श्रोत्यांचा त्याला लाभणारा वाढता प्रतिसाद। याला कारण म्हणजे वाचे परवी कवित्व, कवित्वे बरवी रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा अशी परतत्वाला स्पर्श करणारी सोपे औषध परंतु गुणवंत, याप्रमाणे समजण्यास सुलभ परंतु अत्यंत परिणामकारक आणि करीती लाभाविण प्रीती अशी साधकांविषयीच्या कळवळ्याने भरलेली वाणी होय। आणि हे वक्ते म्हणजे पुण्याच्या आदरणीय सौ जयश्रीताई सांगवीकर या आहेत। आतापर्यंत या सोहळ्या अंतर्गत 5 उपनिषदांचे विवरण संपूर्ण झाले आहे। यावर्षी हे प्रवचन आयोजित होणार आहेत, परंतु ती ऑनलाईन असणार आहे आणि उपनिषदांसारखा विषयांचा आवाका मोठा असल्यामुळे आणि ऑनलाईन प्रवचनांना वेळेची मर्यादा असल्यामुळे यावर्षी ही प्रवचने ज्ञानेश्वरीतील निवडक ओव्यांवर असणार आहेत। ही प्रवचने 8, 9 आणि 10 डिसेंबर या कालावधीत होणार आहे। चला तर आपणही या वाक गंगेमध्ये जास्तीत जास्त संख्येने शुचिर्भूत होऊया अशी मी आयोजकांतर्फे आपणास नम्र विनंती करते। निरूपणाला प्रारंभ करण्यापूर्वी माऊलींवरचं एक गौरवगीत आपण ऐकूया। मुगरा ज्ञानाचा फुलला, मुगरा ज्ञानाचा फुलला, मुगरा ज्ञानाचा फुलला, मुगरा ज्ञानाचा फुलला, सुगंध त्याचा वसुंधरेवर, सुगंध त्याचा वसुंधरेवर स्वच्छंदे बहरला, मुगरा ज्ञानाचा फुलला, मुगरा ज्ञानाचा फुलला, मुगरा ज्ञानाचा फुलला। इंद्रायणीच्या रम्य तीरावर, इंद्रायणीच्या रम्य तीरावर संत झाले श्री ज्ञानेश्वर। धन्य धन्य आळंदी परिसर भूषण विश्वाला, मुगरा ज्ञानाचा फुलला, मुगरा ज्ञानाचा फुलला, मुगरा
हरिनामाचा झेंडा पावन, हरिनामाचा झेंडा पावन, वाळवंटी रोविला, मोगरा ज्ञानाचा फुलला, मोगरा ज्ञानाचा फुलला, मोगरा ज्ञानाचा फुलला. शांत सुकोमल पूर्ण चंद्रमा, विश्वशांतीच्या स्थापन धामा. शांत सुकोमल पूर्ण चंद्रमा, विश्वशांतीच्या स्थापुनी धामा. तुझी कशाची द्यावी उपमा, अमृत कलशाला, मोगरा ज्ञानाचा फुलला, मोगरा ज्ञानाचा फुलला, मोगरा ज्ञानाचा फुलला. श्री ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर, सकलहि तीर्थांचे ते आगर. श्री ज्ञानेश्वर जय ज्ञानेश्वर, सकलहि तीर्थांचे ते आगर. तृषार्थ मी अपुरा शुभंकर, तृषार्थ मी अपुरा शुभंकर, चरण स्पर्शाला, मोगरा ज्ञानाचा फुलला, मोगरा ज्ञानाचा फुलला, मोगरा ज्ञानाचा फुलला. सुगंध त्याचा वसुंधरेवर, सुगंध त्याचा वसुंधरेवर, स्वच्छंदे बहरला, मोगरा ज्ञानाचा फुलला, मोगरा ज्ञानाचा फुलला, मोगरा ज्ञानाचा फुलला. आदरणीय वक्त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या निरूपणाला प्रारंभ करावा. जय जय रघुवीर समर्थ, गणेश शारदा चैव, सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वमे रघुनंदन. कृपा कटाक्षाची किरणे, मोह समुद्राचे आटणे. घडे जय त्या श्रीकृष्णे, वंदू तया ते श्रीराम. जयांचे करिता स्मरण, होय सकल विद्यांचे अधिकरण. ते वंदू या श्री चरण, श्री गुरूंचे. जय जय रघुवीर समर्थ. संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. 13-14 वर्षापासून सुरू असणाऱ्या या ज्ञानसत्रामध्ये ज्ञानेश्वर संजीवन समाधी सोहळा या अकोल्याच्या ज्ञानसत्रामध्ये सहभागी होणाऱ्या सर्व माऊली सद्भक्तांना मनपूर्वक अभिवादन करते. आनंदयोगी परमपूज्य डॉक्टर काका आणि श्रद्धेय मंदाताई गंदे यांना प्रवचनासाठी आमंत्रित करते आणि निरूपणाला सुरुवात करते. सातत्याने
13-14 वर्ष म्हणजे एक तपाच्या वर ज्ञानयज्ञ चालवणाऱ्या आयोजक ॲडव्होकेट शरदराव इंगळे आणि सर्व कुटुंबीय यांनाही मनापासून अभिवादन करते। एखादी गोष्ट सातत्याने इतके वर्ष नियमितपणे आणि तन मन धन ओतून करणे आणि त्यामध्ये कुठलाही व्यत्यय न येणे ही एक खूप मोठी ईश्वर कृपा, सद्गुरु कृपा त्यांना लाभलेली आहे आणि त्या कृपेमध्ये वक्ता आणि श्रोते दोघेही जण पूर्णपणे निभावून जात आहेत। निरूपणासाठी आपण ओवी जी निवडलेली आहे ती अध्याय 2 259 भगवद्गीतेचा श्लोक 45 दुसऱ्या अध्यायातला, त्रैगुण्य विषया वेदा निस्त्रैगुण्यो भवार्जुन निर्द्वंद्वो नित्य सत्वस्थो निर्योगक्षेम आत्मवान। अर्जुना, वेद हे जे आहेत ते कर्म प्रतिपादक आहेत, संसारालाच विषय करतात, पण तू मात्र त्रिगुणातीत सुखदुःख द्वंद्वरहित नित्य सत्वगुणनिष्ठ योगक्षेमाची चिंता न करणारा आणि आत्मनिष्ठ हो। म्हणजे अर्जुनाचं निमित्त करून तुम्हाला आम्हाला भगवंत या ठिकाणी मार्गदर्शन करत आहेत, उपदेश देत आहेत। त्यावर ज्ञानेश्वर माऊलींची टीका असणारी ओवी आहे, तू गुणत्रयाते अभेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंब झणी। की तू 3 गुणांचा त्याग कर, मी आणि माझे असा वेडेपणा करू नकोस आणि एक आत्मसुखच जगात श्रेष्ठ आहे असा मनात त्वरित विश्वास निर्माण कर आणि तुझ्या समोर असलेलं जे युद्धाचं कर्तव्य आहे, क्षत्रियांचं जे आद्य कर्तव्य आहे ते करण्यासाठी तू तत्पर हो। खूप सुंदर पद्धतीने आता वेदांमध्ये 3 कांड आहेत असं प्रसिद्ध आहे, कर्मकांड, उपासनाकांड आणि ज्ञानकांड। आता वेदकांडातले जे कर्मकांड सांगितलेले आहेत त्या कर्माच्या सोबत त्या कर्माला येणारं असं फळ सुद्धा त्यामध्ये सांगून ठेवलेलं आहे आणि सकाम उपासना करणारे जे साधक आहेत ते फळ दृष्टी समोर ठेवून ती उपासना किंवा ते कर्म यज्ञ कर्म चालवण्याचा प्रयत्न करतात। आता असे सकाम कर्म केल्यानंतर त्याचा परिणाम काय आहे, तर त्याचा परिणाम आहे ते यज्ञ जर बिनचूक झालेले असतील, म्हणजे जसं शास्त्रात सांगितलेलं आहे, जसं वेदात सांगितलेलं आहे तसंच्या तसं अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने जर ते कर्म चाललेलं असेल तर त्याला त्यात सांगितलेलं फळ जे आहे ते निश्चित मिळतं। पण हे जे कर्मकांडात सांगितलेले फळ आहेत ते फळ जे आहे ते प्राप्त झाल्यानंतर सुद्धा संसारच मुळात अनित्य असल्यामुळे संसार सुखासाठी मागितलेले जी फळं आहेत ती सुद्धा मुळातच अनित्य आहे। मग ती का सांगून ठेवलेली आहे वेदांमध्ये, तर कारण आहे वेदांना काही आम्हाला संसाराकडे वळवायचं नाही, संसार सन्मुख आम्हाला करायचं नाही, करायचं आहे ते आम्हाला संसार विन्मुखच करायचं आहे आणि ज्ञानकांडाकडे हळूहळू आम्हाला घेऊन जायचं आहे। मग तरी सुद्धा या ठिकाणी असं का सांगितलं, तर ज्या जीवांना संसार अतिशय सत्य वाटतो, संसारात रमून सुखप्राप्ती करून घेणे आणि त्यामध्येच जीवन व्यतीत करणे हे ज्यांचं ध्येय आहे, अशांनाही हळूहळू परमेश्वराकडे वळवलं पाहिजे। मग आता कशा पद्धतीने वळवता येईल, तर त्यांना सकामतेचं आमिष दाखवून कुणीकडे वळवलेलं आहे, तर भगवंताकडे वळवलेलं आहे। पण ह्याचा अर्थ कायम सकाम कर्म किंवा सकाम उपासनाच आम्ही करत राहाव्यात असं मात्र अजिबात नाही। जसं लहान मुलांना आता प्रार्थना म्हणायचा कंटाळा येतो, उपासना करायची जी आहे त्यासाठी ते टाळाटाळ करतात, संध्याकाळी आई वडील कितीही मागे लागले की चला रे आपण रामरक्षा म्हणूयात, तरी सुद्धा टीव्हीचं आकर्षण सोडून त्यांना रामरक्षा वगैरे म्हणण्यामध्ये अजिबात त्या वयामध्ये इंटरेस्ट नसतो। पण तरी सुद्धा
त्यांना थोडी का होईना उपासना करायला लावली पाहिजे हे आई वडिलांना मनापासून पटलेलं असतं आणि मुलांना भगवत सन्मुख करणं हे आई वडिलांचं कर्तव्य असतं। त्यावेळेला मग आई काय म्हणते, विशेषतः हे संस्कार जे करायचे असतात ते उभयतांनी मिळून मुलांवर करायचे असतात, पण आपल्याला दिसतं की फक्त आईच त्यासाठी तत्पर असते। त्यामध्ये वडिलांचा सहभाग जो आहे तो फारसा दिसून येत नाही, पण दोघांनी मिळून आपल्या मुलांना देव नावाचं तत्व, देव आहे तो आपल्या प्रत्येक कर्माकडे बघत आहे हे लहानपणापासून जर वळण लावलेलं असेल तर विपरीत करणी, विपरीत कर्म त्यांच्याकडून होत नाही। पाप पुण्याच्या कल्पना जर सुरुवातीला त्यांच्या समोर ठेवलेल्या असतील तर पापाचं फळ अतिशय दुःख आहे हे समजून सांगून त्यांना त्या कर्मांपासून काय करता येतं तर परावृत्त करता येतं। अगदी त्याच पद्धतीने आई वडील आपल्या मुलांना ज्या पद्धतीने गोडी गुलाबीने काहीतरी एखादं आमिष दाखवून की बाबा रे उपासना तू केलीस ना, मग तुझ्या आवडीची मी तुला मॅगी करून देते, पास्ता करून देते, या पद्धतीने जर हल्लीच्या मुलांना सांगितलं तर थोडा वेळ का होईना परंतु उपासनेला बसायला ते राजी होतात। आता उद्देश काय आहे की त्यांच्याकडनं देवाचं काहीतरी म्हणून घेतलंच पाहिजे, हा मुख्य उद्देश आहे। मग आता हा उद्देश साध्य करण्यासाठी त्यांना एकाएकी समजून सांगितलं तर समजत नाही, परंतु त्यांनी हे करायलाच पाहिजे रोज हे लक्षात ठेवून आई त्यांना थोडंसं काहीतरी आमिष दाखवते। त्या पद्धतीने आम्हाला परमेश्वराभिमुख करण्यासाठी आणि संसार विमुख करण्यासाठी म्हणून सुरुवातीला काही सकाम उपासना यामध्ये मांडून ठेवलेल्या आहेत की तुम्हाला जर काही मागायचं असेल तर ते इकडं तिकडं न मागता जो ऐश्वर्य संपन्न आहे, वैभव संपन्न आहे, औदार्य हे ज्याचं स्वतःचं पूर्णपणे स्वरूप आहे त्याच्याकडेच तुम्हाला जे पाहिजे ते मागण्याचा प्रयत्न करा, इतरत्र कुठे मागू नका असं सांगून आम्हाला परमेश्वराकडे काय केलेलं आहे तर वळवलेलं आहे। असं म्हणतात की ख्रिश्चन धर्मामध्ये लहान मुलं झोपलेले असतानाच त्यांच्या उशाशी त्यांना आवडणारं एखादं खेळणं ठेवलेलं असतं आणि ते जागे झाले की त्यांना सांगण्यात येतं की हे जे आहे ना हे तुला येशू ख्रिस्तांनी पाठवलेलं आहे बरं का। आता हे करण्यामागचा उद्देश काय आहे की लहानपणापासून आपला भगवंत तो आहे हे त्यांच्या लक्षात यावं। त्या पद्धतीने इकडं आपलं आई वडिलांचं कर्तव्य आहे, त्याप्रमाणे वेदशास्त्र जे आहे त्यांनी सुरुवातीची ही भूमिका या पद्धतीने बजावलेली आहे। परंतु ह्याचा अर्थ आम्ही सतत सकाम उपासना करत राहाव्या असं मात्र अजिबात नाही। हळूहळू तिकडं वळवायचं आहे आणि नंतर मात्र त्यांना हळूहळू सकामतेतले दोष जे आहे ते पटवून द्यायचे असतात। मग या ठिकाणी सुद्धा भगवंतानी नेमकं तेच केलेलं आहे की ऐहिक फलाची प्राप्ती करून देणारे सकाम कर्म व सकाम उपासना ज्या आहेत त्या दुःखाला कारणीभूत आहेत असं हळूहळू त्यांना पटवून देऊन नंतर त्या सकामतेपासून दूर करून निष्काम उपासना आणि कर्म करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करणे ह्याला साधना असे म्हणतात। या पद्धतीची छान साधना इथं या समोर मांडून ठेवलेली आहे। आता निष्काम भावाचे समर्थन करण्यासाठी शुद्ध भक्तिभाव जागृत झाला पाहिजे आणि तो शुद्ध भक्तिभाव मनामध्ये जागृत होण्यासाठी 3 गुण म्हणजे काय, कुठल्या गुणाची काय परिणिती होणार आहे, त्याचे फळ जे आपल्याला मिळणार आहेत ते शाश्वत आहेत का अशाश्वत आहेत, हे हळूहळू भगवंतानी इथं पटवून द्यायला सुरुवात केलेली आहे की तू गुणत्रयाते अभेरी। या सकाम उपासना आणि सकाम कर्म जे आहेत ते काय करतात तर संसाराचा मळाच फुलवत ठेवतात। हे तुला मिळेल, ते तुला असं केलं तर ते मिळेल असं म्हणून संसाराचा मळा जो आहे तो फुलवत ठेवतात। पण उत्तम साधकांनी मात्र संसाराचा मळा न फुलवता, म्हणजे संसारात आदळ आपट करा असं सांगितलेलं नाही हा, पण त्यात आसक्त न होता या संसाराचं जे अधिष्ठान आहे ते ब्रह्मतत्व, तो भगवंत ओळखायला मनापासून शिकलं पाहिजे। मग आता
जसे गुण आपल्या आतमध्ये असते, शास्त्राची आपल्या समोर मांडणी आहे की ज्या वेळेला हे जग निर्माण व्हायला सुरुवात झाली त्यावेळेला सुरुवात कशी कशी झालेली आहे, तर पहिल्यांदा एकोहम बहुस्याम प्रजायेय या पद्धतीचा संकल्प भगवंताच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. त्यानंतर काय झालेला आहे, तो संकल्प निर्माण झाल्या झाल्या मूळ माया निर्माण झाली. तो संकल्प म्हणजेच मूळ माया. मग त्या मूळ मायेतून गुणमाया निर्माण झाली आणि ती जी गुणमाया आहे ती म्हणजे हे 3 गुण. आता या ठिकाणी गुणाला काय म्हटलेलं आहे, माया म्हटलेलं आहे. आणि माया शब्दाचा मूळ अर्थ काय आहे, जी मुळातच नाही तिला माया असं म्हणतात. मग आता हे 3 गुण जे आहे ते मुळातच नाहीत, म्हणजे माईक आहेत, म्हणजे कायमस्वरूपी नाहीत. पण असे असलेले हे 3 गुण यांचा आणि आमचा संबंध काय आहे, तर ज्याला आम्ही आमचा स्वभाव असं म्हणतो, तो स्वभाव जो आहे तो ह्या 3 गुणांनी युक्त असा असतो. प्रत्येक जीवाचा एक स्वभाव आहे आणि त्या स्वभावामध्ये हे 3 गुण जे आहेत ते पूर्णपणे व्यापून राहिलेले आहेत. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आणि ह्या 3 गुणांमध्ये एक गुण जो आहे तो वरचढ असतो आणि 2 गुण जे आहेत ते मात्र दबलेल्या स्थितीमध्ये असतात. आणि जो गुण वरचढ आहे त्या वरचढ असलेल्या गुणाप्रमाणे तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये प्रेरणा निर्माण होतात. त्या पद्धतीने तुमच्या आमच्याकडनं काम होतं आणि मग ते गुण जे आहे ते ह्या पद्धतीने आपल्या स्वभावातून व्यक्त होत राहतात. छान आपल्या समोर नाथ महाराजांची ओवी आहे त्यासाठी. देही ज्या गुणांचे प्राधान्य तैसेची कर्म उपजे जाण, इंद्रिये गुणाधीन तदनुसार जाण वर्तती. एकनाथी भागवतामध्ये ते म्हणतात की देहामध्ये या गुणांचं प्राधान्य असतं, म्हणजे स्वभावामध्ये या 3 गुणांचा प्रभाव असतो आणि त्यामध्ये जो गुण वरचढ आहे त्याप्रमाणे तुमच्या आमच्याकडनं प्रेरणा मिळून कर्म घडत असतात. आता हे जे आहे ते आमची जी इंद्रिये आहेत ती या गुणांच्या अधीन आहेत आणि गुणांच्या अधीन असल्यामुळे ती त्या त्या पद्धतीने वागतात. म्हणजे ज्या जीवाच्या ठिकाणी या गुणांची अभिव्यक्ती होते त्या जीवाची वास्तविक पाहता या गुणांवर सत्ता असली पाहिजे. पण असं दिसतं आपल्याला की या गुणांच्या अधीन होऊन जीव जो आहे तो या जगामध्ये वागत राहतो आणि गुणांच्या अधीन होऊन तो ज्या वेळेला वागतो त्यावेळेला शास्त्राला त्याच्या जीवनामध्ये गौणत्व येतं आणि स्वतःच्या स्वभावाला मात्र तो प्राधान्य देऊन वागत राहतो. आणि असं स्वभावाला आणि गुणांना प्राधान्य दिल्यावर छान एक आपल्या समोर म्हण आहे की जित्याची खोड मेल्याशिवाय काय होत नाही तर बदलत नाही. म्हणजे माझा स्वभाव मी मरेपर्यंत बदलणार नाही असं आधीच आम्ही काय केलेलं आहे, ठरवून टाकलेलं आहे. आणि याच्या विरुद्ध समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात की अवगुण त्यागिता जाती, उत्तम गुण जे आहेत ते मात्र छान पद्धतीने तुम्हाला आम्हाला स्वतःच्या स्वभावामध्ये मानवता येतात. आणि अवगुणांचा त्याग करून सद्गुणांचा आपल्या ठिकाणी जो उपयोग करून घेतो आणि सद्गुणांना आपल्या ठिकाणी बाळगण्याचा जो प्रयत्न करतो त्याला मनुष्य असं म्हणतात. कारण भगवद्गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये आपल्या समोर जो 16वा अध्याय ठेवलेला आहे तो हेच समजून सांगण्यासाठी ठेवलेला आहे की एक असुरी गुणसंपदा आहे आणि एक दैवी गुणसंपदा आहे. जी असुरी गुणसंपदा आहे ती तुमचं आमचं जीवन जे आहे ते पूर्णपणे बिघडवणारी आहे आणि जी दैवी गुणसंपदा आहे तिचा जर अभ्यासपूर्वक आपण स्वीकार केलेला असेल आणि ते गुण जर अंगी बाणवलेले असतील तर नरदेहात आलेल्या त्या जीवात्म्याच्या जीवनाचं पूर्णपणे सार्थक होतं. आणि गुणांच्या अधीन होऊन जो जीवन जगतो तो मात्र जीव या जगात जिकिरीने जीवन जगतो असं डॉक्टर काकांचं एक वाक्य आहे. आता ही जिकीर कशामुळे आहे तर तो गुणांच्या अधीन आहे म्हणून.
वास्तविक पाहता जीवात्म्याला गुणांच्या अधीन न होता गुणांना स्वाधीन करून क्रियमान स्वातंत्र्यामध्ये त्याचा उपयोग करून उत्तम पद्धतीने जीवन जगण्याची व्यवस्था क्रियमान स्वातंत्र्य देऊन भगवंतांनी केलेली आहे। पण अविवेकामुळे आपल्या ठिकाणचं हे जे स्वातंत्र्य आहे ते योग्य पद्धतीने न वापरता भोगाधीन होऊन गुणांच्या अधीन होऊन आपल्या जीवनाचं वाटोळ करून घेण्यात फजिती करून घेण्यात माणूस काय आहे तर अत्यंत वाकबगार झालेला आहे। आणि त्याला जाग करण्यासाठी म्हणून या ठिकाणी आपल्याला ज्ञानेश्वर माऊली सांगतात, तू गुणत्रयाते अभेरी मी माझे हे न करी। हा स्वभाव, त्या स्वभावाप्रमाणे मिळणाऱ्या प्रेरणा, त्या प्रेरणांप्रमाणे होत जाणारं कर्म आणि त्या कर्मांना येणारं फळ, या सर्वांचा व्यवस्थित संतांच्या संगतीत बसून विचार करावा। आणि मग आपल्याला काय कमी आहे परमार्थ सिद्धीसाठी आपल्याजवळ त्याचा विचार करून ते गुण अंगी बाणवण्याचा प्रयत्न करावा। आणि जे परमार्थापासून दूर नेणारे गुण वृत्ती माझ्या ठिकाणी आहे त्या सगळ्यांचा त्याग करण्याचा जीवानी प्रयत्न करावा। ह्याला साधना असे म्हणतात। अशी साधनेची एक एक सुंदर व्याख्या तुमच्या आमच्या समोर या ठिकाणी येत जाते। मग समर्थांनी सुद्धा त्याचा परिणाम आपल्याला सांगून ठेवलेला आहे, 3 गुण आणि त्याचा परिणाम काय आहे, त्याची गती आपल्याला काय मिळते। समर्थ म्हणतात, सत्वगुणे भगवत भक्ती, रजोगुणे पुनरावृत्ती आणि तमोगुणे अधोगती पावती प्राणी, असं छान मांडणी करून ठेवलेली आहे। आता ही जी मांडणी त्यांनी केलेली आहे ती भगवद्गीतेच्या आधारित करून ठेवलेली आहे की तुम्हाला जर भगवंताची भक्ती करायची असेल आणि आत्मज्ञान संपन्न व्हायचं असेल तर स्वभावामध्ये कुठला गुण वरचढ असला पाहिजे तर सत्वगुणे भगवत भक्ती। सत्वगुणाशिवाय भगवत सन्मुख तुमच्या आमच्या वृत्ती होऊ शकत नाही। मग आता कित्येक संसारिक लोक सुद्धा आम्हाला भक्ती करताना दिसतात। आता वरवर तिथं भक्तीचं लेबल लावलेलं आहे पण आतमध्ये जो भरलेला माल आहे ना तो वेगळाच आहे त्यांच्या ठिकाणचा, कारण ते प्रपंचाचेच भक्त आहेत। भगवंताचा त्यांनी आधार घेतलेला आहे पण कशासाठी घेतलेला आहे तर तो आधार त्यांनी की भगवंताजवळ सगळं काही आहे, भगवंत नकोय त्यांना पण भगवंताजवळचं सगळं हवं आहे। जसं आपण नेहमी उदाहरण पाहतो की युद्धाच्या प्रसंगी मदत मागण्यासाठी म्हणून श्रीकृष्णाकडे अर्जुनही गेला आणि दुर्योधन सुद्धा गेला। आता पहिल्यांदी अर्जुन जो आहे पहिल्यांदी तिथं दुर्योधन पोचला आणि दुर्योधन पोचल्यानंतर त्यांनी मागणी केली। काय मागितलं आहे त्यांनी तर त्यांनी भगवंताजवळचं सैन्य मागितलेलं आहे। त्याला सकाम उपासना असं म्हणतात की भगवंताजवळचं पैसा पाहिजे, लक्ष्मी पाहिजे, भगवंताजवळचं यश पाहिजे, कीर्ती पाहिजे, हे सगळं आम्हाला पाहिजे आहे पण भगवंत मात्र नको आहे। मग त्यांनी भगवंताजवळचं सैन्य मागितलं आणि अर्जुनाने मात्र भगवंता तूच माझ्याजवळ राहा असं मागणं मागितलेलं आहे। मग या महाभारतामध्ये विजय कोणाचा झालेला आहे हो तर भगवंत ज्याच्या पाठीशी आहे, भगवंताकडे जो सन्मुख होऊन राहिलेला आहे त्याचा कायम विजय आहे। कारण भगवद्गीतेचा शेवटचा श्लोक आपल्याला काय सांगतो, यत्र योगेश्वर कृष्ण, इथं कृष्ण आणि अर्जुन एकत्र येतात तिथं पूर्ण श्री आहे, विजय आहे, नीती आहे, या पद्धतीने शेवटचा श्लोक आपल्याशी बोलतो। मग आता भगवंताकडे त्याचं सैन्य मागायचं नाही म्हणजे बाकीच्या गोष्टी मागायच्या नाही तर भगवंता तूच माझ्या चित्तामध्ये, तुझे रूप चित्ती राहो, मुखी तुझे नाम, या पद्धतीची मागणी भगवंताकडे करायला पाहिजे। भगवंत भेटण्यासाठीच भक्ती करायला पाहिजे पण अशी भक्ती जी आहे ती करण्यासाठी, भगवत भेटीसाठी जी भक्ती करायची आहे ती सत्वगुणाशिवाय होत नाही। रजोगुणी माणसेही देवदेव करताना दिसतात, तमोगुणी वृत्तीचे माणसंही देवदेव करतात, परंतु ते देवधर्म करण्यामागे जी कारणं आहेत ती मात्र त्यांची वेगळी वेगळी असतात। आपण पाहतो सामान्य माणूस एक आहे
दुसरे राजे लोक आहेत आणि तिसरे जे आहेत ते राक्षस लोक आहेत. देवी भागवतामध्ये छान त्या पद्धतीने वर्णन आहे त्या ठिकाणी की तिघांच्याही उपासना भक्ती सगळं चाललेलं आहे. तर राजे लोक जे आहेत ते कशासाठी भक्ती करतात, तर आपलं राज्य टिकावं वाढावं म्हणून त्यांची भक्ती चाललेली आहे. राक्षस लोक जे काय आहेत ते कशासाठी करतात, तर इतरांपेक्षा सगळं काही मलाच मिळालेलं पाहिजे. इतरांचं वाटोळं झालं तरी चालेल पण मला या सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, ह्यासाठी दैत्यांच्या उपासना चाललेल्या आपल्याला दिसतात. दुसऱ्याला मारून मुटकून जे पाहिजे ते मिळवणं हा दैत्यांचा काय आहे, तो स्वभाव आहे. त्या पद्धतीने त्यांच्या उपासना सकाम रूपाने चाललेल्या असतात. परंतु जो भगवत भक्त आहे सुदाम्यासारखा काही मागत नाही, फक्त भगवंत माझ्या चित्तात असू दे ह्या पद्धतीने त्याची मागणी असते. आणि मग भगवंत कोणाला भेटतो, तर भगवंत अशा सुदाम्यासारख्या निर्धन असलेल्या माणसाला मनापासून भेटतो. कारण त्याला बाकीचं काहीच नको असतो, हवा असतो तो भगवंत हवा असतो. मग या 3 गुणांमध्ये माझ्या स्वभावामध्ये कशासाठी आपण या 3 गुणांचा अभ्यास करतोय, स्वतःच्या स्वभावाचं, स्वतःच्या ठिकाणी निर्माण होणाऱ्या संकल्पाचं, प्रेरणांचं आणि वृत्तीचं निरीक्षण करण्यासाठी या 3 गुणांचा अभ्यास तुम्हाला आम्हाला करायचा आहे. पण आपण तो कशासाठी करतो, माझं स्वतःचं एक उदाहरण सांगते या बाबतीतलं. काका मंदाताईंच्या सहवासात आले, थोडंसं संत ग्रंथ वाचनाची आवड निर्माण झाली, या परमार्थाविषयी जाणून घ्यावं असं वाटायला लागलं. आणि एका चातुर्मासामध्ये मी ठरवलं की पूर्ण 4 महिने ललित वाङ्मय वाचायचं नाही, वृत्तपत्र अजिबात वाचायचं नाही. कारण त्यात असून काय बातम्या असतात, कुठं घोटाळे प्रसिद्ध झालेले असतात कोणाचे, कुठं एखाद्याचा बलात्कार सांगितलेला असतो, तर कुठं दरोडा पडलेला आहे असं सांगितलेलं असतं, कुठं मोठा ऍक्सिडेंट होऊन किती माणसं गेले हे सांगितलेलं असतं. अशा बातम्या सकाळी उठून आपण बिलकुल वाचायच्या नाही असं त्या चातुर्मासामध्ये ठरवलं. आणि एखादा सद्ग्रंथ आपण पूर्ण 4 महिने वाचूया. त्यावेळेला मी पत्रद्वारा दासबोध अभ्यासाचं काम करत असे, म्हणून मग ग्रंथ हातात घेतला 4 महिने वाचायला दासबोधाचा. आणि तो ग्रंथ हातात घेतल्यानंतर हे 3 गुणांचे जे समर्थांनी त्यामध्ये तपशीलवार असं जे वर्णन केलेलं आहे स्वभावाचं, ते मला अतिशय भावलं, खूप आवडलं. आणि म्हणून ते सातत्याने वाचत गेले मी. पण त्याचा परिणाम काय झाला, म्हणजे संत संगती नव्हती, अभ्यास सुरू आहे ग्रंथाचा, पण संतांची संगत मात्र प्रत्यक्षात लाभलेली नव्हती. त्यावेळेला या ग्रंथाचा अभ्यास चालू होता, पण त्यामध्ये हे गुण कशासाठी अभ्यासायचे आहेत हा विवेक माझ्याजवळ नसल्यामुळे सत्व रज तम या 3 गुणांचा अभ्यास झाल्यानंतर जी व्यक्ती माझ्या समोर येईल ती कुठल्या गुणाची आहे हे मला कळायला लागलं. तिच्या आविर्भावावरून, तिच्या नजरेवरून, तिच्या कर्मावरून लगेच लक्षात यायचं की अरे ही सत्वगुणी आहे, अरे ही तमोगुणी आहे, अरे ही रजोगुणी आहे. आता इतरांना तपासण्यासाठी माझं हे चाललेलं आहे का माझ्या स्वभावाचं निरीक्षण करण्यासाठी मला हा अभ्यास करायचा आहे. आणि मग डॉक्टर काका मंदाताई सहवासात आले आणि लक्षात आलं की इतरांकडे जो पाहतो त्याला प्रापंचिक म्हणतात आणि स्वतःला जो सातत्याने तपासतो त्याला पारमार्थिक म्हणतात. मग आपल्याला जर आपला परमार्थ सिद्धीला न्यायचा असेल तर इतरांच्या स्वभावाचं निरीक्षण पहिल्यांदा थांबवलं पाहिजे. म्हणजे इतरांचे गुणदोष न बघता किंवा त्यांच्याकडे जर नजर गेलीच तर फक्त त्यांच्या जवळचे चांगले गुण जे आहेत ते आपल्याकडे आणण्याचा प्रयत्न करायचा आणि आपल्या ठिकाणी जे दोष आहेत ते मात्र पूर्णपणे घालवण्याचा प्रयत्न करायचा. याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची परत एक छान व्याख्या त्यांच्या सहवासात आल्यानंतर मिळून गेली. मुद्दा चाललेला आहे ग्रंथांचा अभ्यास जो आपल्याला करायचा आहे तो स्वतःला सुधारण्यासाठी करायचा आहे. मग या 3 गुणांचा अभ्यास केल्यानंतर माझ्यामध्ये कुठला गुण जास्ती आहे, मला आतून कुठले कर्म करण्याची प्रेरणा मिळत आहे,
त्या प्रेरणेमागे कुठला गुण दडलेला आहे, त्याचं फळ काय आहे, आणि मला जर सुख, शांती, आनंद, समाधान, तृप्ती, एक आत्मसुख अंतरी विसंबझणी, या आत्मसुखाची जर तुला थोडीशी जरी काय करायची असेल, अनुभूती घ्यायची असेल, तर तू काय केलं पाहिजे, तर 3 गुणांचा अभ्यास केला पाहिजे, असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला सांगतात. आता हे जे 3 गुण आहे त्यातून आपण लक्षात घ्यायचं आहे की माझ्या स्वभावामध्ये कुठला गुण जास्त आहे, कुठल्या गुणाचा प्रभावामुळे मी या पद्धतीने वर्तणूक करत आहे, हे समजून घेतलं की मग आपल्याला या 3 गुणांमधून सुटका करून घेण्याचं सामर्थ्य नक्की संत कृपेने प्राप्त होतं. नाही तर कोणीतरी सांगितलं झुगारून दे बाबा तुझ्या जवळचं हे, असं म्हटलं की लगेच ते झुगारला जातं का? जात नाही. पण त्या गुणांमुळे माझा तोटा काय आहे, माझा फायदा काय आहे, हे एकदा जर लक्षात घेतलं तर जे फायदेशीर आहे ते घेण्याकडे आमची वृत्ती वळवता येते, आणि जे मला नुकसान करणारं, नुकसान पोहोचवणारं आहे त्याच्यापासून मला दूर होता येतं. आणि म्हणून या पद्धतीने याचा अभ्यास आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. आता गुणमाया, गुणमायेतले त्रिगुण आणि त्रिगुणाने तुमचा आमचा म्हणजे जीवाचा स्वभाव बनलेला आहे, आणि संपूर्ण जग जे आहे ते त्रिगुणात्मक आहे. त्यामुळे या त्रिगुणांकडून म्हणजे ह्या स्वभावाचे अनेक लोक माझ्या अवतीभोवती असणार आहेत, आणि मी या जगाचा एक घटक असल्यामुळे माझ्या स्वभावाकडून त्यांना आणि त्यांच्या स्वभावाकडून मला, म्हणजे या 3 गुणांचं आपापसात काय चालणार आहे, कायमचं युद्ध चालणार आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, साधकाच्या जीवनामध्ये ह्या तऱ्हेचं सूक्ष्म युद्ध चाललेलं असतं, आणि ते युद्ध जर मला जिंकायचं असेल तर इतरांमध्ये बदल करण्याचा प्रयत्न कमी करून माझ्यामध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत राहणे, याला साधना असे म्हणतात. परमार्थ जो आहे तो काका नेहमी म्हणतात प्रथम पुरुषी करावा, द्वितीय पुरुषी करू नये. म्हणजे तुम्ही असं करा, तुम्ही असं करा असं न सांगता मी काय केलं पाहिजे ते मी जास्ती लक्षात ठेवलं पाहिजे. मग आता यांचे परिणाम कसे कसे आहेत, या सत्व रज तम या 3 गुणांमध्ये अजून एक थोडासा सूक्ष्म असा फरक समर्थ रामदास स्वामींनी करून ठेवलेला आहे. अहो तुम्ही ओवी घेतलीये ज्ञानेश्वरांची, मध्येच दाखला देतात एकनाथ महाराजांच्या ओवीचा, आणि मध्ये समर्थांचा उल्लेख करून त्यांचंही सांगता. हे काय चाललेलं आहे? ज्ञानेश्वर महाराजांना समर्थ आणि एकनाथ महाराज मान्य नाहीत असं अजिबात नाही. तिघांचं म्हणणं एकत्र करून मला माझ्यामध्ये सुधारणा करून आणायची आहे, आणि तिघांचं सांगणं एकच आहे, मांडण्याची पद्धत फक्त वेगळी वेगळी आहे. मुद्दा आपला चाललेला आहे या 3 गुणांमध्ये थोडासा फरक, सूक्ष्म असा फरक असा समर्थ रामदास स्वामींनी करून ठेवलेला आहे, आणि त्यामध्ये शुद्ध आणि शबल असे त्या गुणांचे त्यांनी काय सांगितलेले आहेत, तर थोडेसे भेद सांगितलेले आहेत. या 3ही गुणामध्ये म्हणजे 3ही गुण वाईटही नाहीत आणि 3ही गुण चांगलेही नाहीत, फक्त क्रियमान स्वातंत्र्यात त्याचा तुम्ही आम्ही उपयोग कसा करतो त्याच्यावर पुढची फळं जी आहेत ती तुम्हाला आम्हाला लाभत असतात. मग आता या 3 गुणातली जी शुद्धता आहे ती परमार्थास अत्यंत उपयुक्त आहे, आणि जी शबलता आहे ती मात्र आम्हाला या प्रपंचामध्ये मी माझेचं ओझं घेऊन बुडवणारी आहे. मग 3ही गुण शुद्ध आणि शबल ह्या प्रकारचे आहेत. त्या 3ही गुणांचं व्यवस्थित निरीक्षण करायचं, आणि माझ्या स्वभावामध्ये जी शबलता आहे म्हणजे प्रपंचाकडे नेणाऱ्या ज्या वृत्ती आहेत त्यांना आवर घालून शुद्ध असणाऱ्या परमात्म्याकडे त्यांना वळवण्याचा प्रयत्न करणे, याला साधना असे म्हणतात. अशी साधनेची एक छान व्याख्या आपल्या समोर आहे. आता भगवंतांनी ऊस निर्माण केलेला आहे. आता त्या ऊसामध्ये शुद्ध असा सुंदर मधुर असा रस पण आहे, आणि त्याच्या अशुद्धतेपासून मळी सुद्धा तयार होते. दोन्ही गोष्टी त्याच्यापासूनच तयार झालेल्या आहेत. मग आता उपयोग कोणी कशाचा करायचा ते मात्र क्रियमान स्वातंत्र्य जीवाला दिलेलं आहे. मग जास्तीत जास्त जीव मळीकडे आकर्षित झालेले असतात. त्याच्यापासून काय बनतं,
तर दारू बनलेली असते, हे आपण व्यवहारामध्ये पाहतो. पण साधक आणि सिद्ध मुमुक्षु जे असतील त्यांचा ओढा मात्र मधुर शुद्ध असणाऱ्या त्या रसाकडे असतो. मग आम्हाला या संपूर्ण जगतामध्ये जर गोड असा अनुभव सतत येत राहावा वाटत असेल तर मळी पिऊन चालणार नाही. मग आता या प्रपंचामध्ये सुद्धा दोन भाग आहे. एक इंद्रियाद्वारे जे सुख मिळतात ते प्रपंचात आम्हाला मिळत राहतात, आणि दुसरं विवेक वैराग्य धारण केल्यानंतर जी काही आतमध्ये एक सुंदर अशी बैठक तयार होऊन सूक्ष्म अशा त्या ईश्वर तत्वाचे अनुभव घेण्याचे आमच्या ठिकाणी सामर्थ्य प्राप्त होतं. तो सुंदर मधुर उसाचा रस घेतल्यासारखं आहे. मग आता इथं आम्ही विवेक करायचा आहे की मला मळी प्राशन करायची आहे का रस प्राशन करायचा आहे. आता सुरुवातीला आपण पाहूयात की 3 गुण, त्या 3 गुणांच्या 3 प्रकारच्या वृत्ती आहेत. जो गुण आतमध्ये जास्ती असेल त्याप्रमाणे साधकाचे मनुष्याचे हावभाव आणि अंतःकरणाची स्थिती त्याप्रमाणे चाललेली असते. आता सत्वगुण ज्याच्या ठिकाणी जास्ती आहे त्या सत्वगुणामध्ये सहज शांत वृत्तीचा आविर्भाव असतो. त्याचं अंतःकरण सहज शांत असतं. सारखं रागद्वेषांनी खळबळ त्या ठिकाणी चाललेली नसते. म्हणजे त्याचं अंतःकरण क्षुब्ध नसतं. तर कसं असतं, एकदम शांत असतं. आणि भगवद्गीता आपल्याला सांगते अशांतस्य कुतः सुखम. तुम्हाला आम्हाला सुखाचा शोध घेण्यासाठी आपले सगळे प्रयत्न चाललेले आहेत. मग कर्मही आपण त्याच्यासाठीच करतो. आता सकाम कर्म सुद्धा माणूस जे करतो त्यात मुळात ओढ जी आहे ती सुखाचीच आहे हो. पण नेमकं ते सुख बाहेरच्या वस्तूतून प्राप्त होणार आहे का सुखरूप असणारा आत्मा जाणल्याने प्राप्त होणार आहे, हा विवेक चुकल्यामुळे बहिर्मुख असणारी इंद्रिये सुखासाठी या दृश्य प्रपंचामध्ये सारखी बाहेर पडत राहतात. आणि त्यामुळे अंतःकरण वृत्ती मूळची जी आमची शांत आहे ती वासनांमुळे बहिर्मुख होऊन त्याच्यामध्ये सतत खळबळ निर्माण होते. आणि असं अशांत झालेलं जे चित्त आहे ते आम्हाला कधीही सुखाचा अनुभव घेऊ देत नाही, सुखरूप तत्व आमच्या आतमध्ये असून सुद्धा. मग इथं सत्वगुणामध्ये शांत वृत्ती असते, आणि जिथं ती शांत वृत्ती असते त्या ठिकाणी तशी गुणसंपदा सुद्धा असते. वैराग्य असतं, क्षमा आहे, औदार्य आहे, आणि स्वतः सुखी असावं आणि इतरांना सुद्धा कायम सुखात ठेवावं अशीच त्या ठिकाणी मनामध्ये त्यांच्या प्रेरणा निर्माण होत असते. मग आता हे जे आहे ते स्वतःही सुखी आणि इतरांनाही सुखी करण्याचं सामर्थ्य जे आहे ते सत्वगुणी वृत्तीमध्ये आहे. क्षमाशीलता जी आहे ती सत्वगुणी वृत्तीमध्ये आहे. आता ही सत्वगुणी वृत्ती आणि त्याच्यातील ही गुणसंपदा जर माझ्या ठिकाणी असेल तर अवघाचं संसार सुखाचा करीन या पद्धतीने मला माझं जीवन आणि माझ्या सहवासात येणाऱ्या इतरांचं जीवन सुद्धा अत्यंत सुखमय करण्याचं सामर्थ्य त्या परमेश्वराकडनं प्राप्त होतं. मग आता डॉक्टर काका या सत्वगुणाला साधनाचं साधन असं म्हणतात. तुम्हाला कुठलंही साधन करायचं असेल ना तर पहिल्यांदा स्वभावातला सत्वगुण जो आहे तो वर आणायला शिका. गमतीने डॉक्टर काका म्हणतात तुमच्या आमच्या स्वभावातला सत्वगुण जो आहे तो कायम ऑक्सिजनवर असतो. म्हणजे फारच कमी प्रमाणामध्ये तो असतो. आणि रज आणि तम जे आहेत ते मात्र अत्यंत बलवान असे आमच्या स्वभावामध्ये बसलेले आहेत. आता त्याचंही वर्णन आपण पाहूया की ते जर स्वभावामध्ये आमच्या असतील तर आमच्या अंतःकरणाच्या वृत्ती काय प्रकाराने कार्य करत राहतात, आणि मग सुखरूप असणाऱ्या जीवाला दुःखाकडे ओढून नेण्याचं काम जे आहे ते रज आणि तम जे आहेत शबल ते जे आहे ते तुम्हाला आम्हाला इथं करायला लावतात. आता सत्वगुणाची जशी शांत वृत्ती सांगितलेली आहे ना तशी रजोगुणाची घोर वृत्ती सांगितलेली आहे. आणि घोर वृत्ती म्हणजे अत्यंत चंचलता ती स्वभावामध्ये तुमच्या आमच्या दडलेली असते. मग त्या ठिकाणी तृष्णा आहे, स्नेह आहे म्हणजे आसक्ती आहे प्रपंचाविषयीची, आणि रागलोभ आहेत. आणि भगवद्गीता किंवा ज्ञानेश्वरी ह्यात सांगितलेलं हे आत्मसुख जे आहे त्याचा जर आतमध्ये आम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर त्या ठिकाणी अशी घोर वृत्ती
म्हणजे रागद्वेष निर्माण करणारी वृत्ती असता उपयोगाची नाही. कारण जितके रागद्वेष जास्ती, राग म्हणजे एखाद्या गोष्टीविषयीची अपरंपार अनुकूलता चित्तामध्ये असणं, त्याची आवड चित्तामध्ये असणं, त्याला आसक्ती असं म्हटलेलं आहे. आणि द्वेष म्हणजे तिरस्कार वृत्ती. आता दोन्ही गोष्टीमुळे चित्तामध्ये खळबळच निर्माण होते, त्याला घोरवृत्ती म्हटलेलं आहे. की सतत आतमध्ये ते अंतःकरण आमचं धुमसतच राहतं. आणि असं धुमसणारं जे अंतःकरण आहे ते स्वतःही सुखाने जगू शकत नाही आणि इतरांना सुद्धा सुख देऊ शकत नाही. लोभ हा त्यांच्या ठिकाणी सदैव असतो. स्वतः पण दुःखी आणि समाजाला आणि कुटुंबाला सुद्धा असे लोक दुःखच देत राहतात. आता दुःख देण्यासाठी माझी योजना आहे का असा विचार करून पाहावा थोडासा आतमध्ये. आता हा रजोगुण आम्हाला काय काय करायला लावतो. रजोगुणी जी वृत्ती आहे अंतःकरणामध्ये, त्याच्यामध्ये असुरक्षिततेची भावना असते. सतत कुठलं तरी एक भय दडलेलंच आहे, काय होईल कसं होईल. डॉक्टर काका म्हणतात रजोगुणी माणसांचा म्हणजे प्रापंचिकांचा महामंत्र जो आहे तो काय होईल कसं होईल, काय होईल कसं होईल, त्याच्यामध्येच त्यांचं अंतःकरण जे आहे ते गुंतलेलं असतं. स्वतःच्या गुणांविषयी अत्यंत अहंकार असतो. आता हे गुण मायेचे आहेत का स्वतः कमावलेले आहेत. मायेचं देणं आहे ते, मग त्यामध्ये माझं असं काय आहे. पण अत्यंत अहंकारी वृत्ती त्या ठिकाणी असते. दुसऱ्याविषयी अत्यंत बेफिकिरी, मीच कोण तो शहाणा आणि बाकीचे जे सगळे आहेत ते मात्र कसे आहेत, त्यांना काही अक्कल नाही, त्यांना काही कळत नाही. ह्या पद्धतीने याचं चित्त ह्याच पद्धतीने धावत असतं आणि म्हणून इतरांविषयीची तुच्छता जी आहे ती याच्या अंतःकरणामध्ये सतत असते. चिंता असतात. कशा कशाच्या चिंता आहे. माझं काय होईल कसं होईल, मुलांचं काय होईल कसं होईल, आणि फारच शहाणा असेल तर समाजाचं काय होईल कसं होईल, देशाचं काय होईल कसं होईल. पण काय होईल कसं होईल हा महामंत्र तो सतत जपत असतो. आता देशाची पण अशी चिंता करणारा जो आहे त्याला भगवान श्रीकृष्णावर विश्वास नाही असंच म्हणावं लागतं. कारण भगवंत स्वतः सांगतात धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. या देशाचं रक्षण करण्याची जबाबदारी माझ्या मर्यादेत माझी जरूर आहे, पण खरा रक्षण करता कोण आहे हो, तो भगवंतच आहे. तो धर्माचं रक्षण करण्यासाठी नक्की जिथं अधर्म माजेल त्या ठिकाणी नक्की येऊन तो त्याचं रक्षण करणार आहे. मग हा विश्वास मनामध्ये ठेवून मला माझ्या मर्यादेमध्ये जेवढं काही धर्मासाठी देशासाठी करता येईल तेवढं जरूर करावं. पण अखंड चिंता अशी जर त्याची चित्ताला लागून राहिली तर भगवंताची भेट कधी होईल. चिंतेमुळे माणूस क्षणाक्षणाला आतून जळत राहतो. चिता त्याला एकदाच जाळते पण चिंता मात्र त्याला दर क्षणी जाळत असते. मग अशा चिंता करण्यात मनी मानव व्यर्थ चिंता वाहते, अकस्मात होणार होऊन जाते. माझं माझ्या प्रपंचाचं काय आणि कसं होणार आहे. परमपूज्य डॉक्टर काका म्हणतात ब्ल्यू प्रिंट तयार आहे, तुम्ही फक्त बघत राहा. आपल्या प्रारब्धाने ते निर्माणच झालेलं आहे काय कसं होणार आहे ते. मग क्रियमाण स्वातंत्र्य कशासाठी दिलेलं आहे तर ती ब्ल्यू प्रिंट पाहताना अंतःकरण अतिशय शांत समाधानी आनंदी ठेवता आलं पाहिजे. आता जे काही माझ्या आयुष्यात आता घडत चाललेलं आहे त्याला मागे मी जे काय कर्म करून ठेवलेले आहेत त्या कर्माची फळं भोगण्यासाठी सध्याचा जन्म मला मिळालेला आहे असं शांतपणे लक्षात ठेवलं तर मागच्या जन्मी केलेल्या चुका ह्या जन्मी मात्र मी करू नये. कोणाचा तरी खूप द्वेष केलेला आहे म्हणून रागीट माणसं माझ्या अवतीभोवती आहे. लक्षात घ्यायचं की कुणाचं तरी मी खूप बिघडवलेलं आहे. आता कारण नसताना एखादा कोणी सारखं पैशाची मागणी आपल्याकडे करत असेल तर गेल्या जन्मी याचं आपण काहीतरी बुडवलेलं आहे आणि म्हणून तो आपल्याला सारखं मागतो आहे. या पद्धतीने विचार करून स्वतःचं अंतःकरण अतिशय शांत सत्वगुणी माणूस ठेवू शकतो. पण रजोगुणी माणूस जो आहे हे जग माझ्यासाठीच आहे आणि मला पाहिजे तसं या जगाने वागलं पाहिजे अशीच त्याच्या स्वभावाची ठेवण असल्यामुळे तो स्वतःही सुखी होत नाही आणि इतरांना सुद्धा सुखी होऊ देत नाही. भोगासक्त वृत्ती
अत्यंत खादाडपणा, आळशी वृत्ती. आता बाकीच्या गोष्टीत तो आळशी नसतो, भरपूर कर्मरत असतो, पण साधना कर म्हटलं तर अतिशय आळस त्या स्वभावामध्ये काय झालेला असतो तर बांधला गेलेला असतो. त्यानंतर रजोगुणी माणसांची वैशिष्ट्य म्हणजे करमणुकीकडे खल, त्याचा काय असतो तर करमणुकीकडे कल असतो, सातत्याने खरेदी करण्यामध्ये कल असतो, घर सजवण्याकडे कल असतो. परमपूज्य मंदाताई म्हणतात, ज्याला घराचं सारखं डेकोरेशन करावं असं वाटतं तो कधीही मुक्त होणार नाही, कारण तो युक्त कशात असतो, सारखं इकडचं तिकडं हलव, तिकडचं इकडं हलव. मनाकडे मात्र त्याचं अजिबात लक्ष जात नाही. पर्यटन करणे, नटणे, मिरवणे ही त्या रजोगुणी माणसांची काय असते तर आवड असते. वाचन जरी ते करतील तरी कुठलं वाचन करतील, एक तर देशात काय चाललेलं आहे ते बघतील, नाहीतर सिनेमाचे नियतकालिक बघून त्यामध्ये त्या सगळ्यांचं चरित्र वाचत बसतील. आता मला काय त्यांच्या चरित्राचा उपयोग आहे, त्यांनी एवढी संपत्ती मिळवलेली असेल, एवढे घटस्फोट घेतलेले असतील, तेवढ्या बायका फिरवल्या असतील, पण त्याचा माझ्याशी काय संबंध आहे. पण वेळ जाण्यासाठी मात्र असे उद्योग जे आहे तो रजोगुणी माणसं सतत करत राहतात. कथा कादंबऱ्या वाचणे, टीव्ही सिरियल्स त्याच्यामध्ये सतत अडकून पडणे. बरं, नुसतं 15 अर्ध्या तासाची ती सिरियल पाहून ते थांबतात का? थांबत नाही, त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे. या पद्धतीने सगळा वेळ जो मिळालेला आहे आयुष्याचा त्याचं सार्थक न करता निरर्थकपणे घालवण्यामध्ये यांची वृत्ती जी आहे ती पूर्णपणे गुंतलेली असते. आता एवढं सगळं पाहिल्यावर एक उदाहरण आपल्या समोर आहे. आता काय आलेलं आहे, ज्याच्याद्वारे आपला कार्यक्रम आता होतोय, ऑनलाईन कार्यक्रम आपण घेतोय, असा जो मोबाईल आहे तो मोबाईलही आपल्या हातात आल्यानंतर सत्वगुणी माणसं जे आहेत ते त्याचा सदुपयोग करून चांगले कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करतील. त्यावर येणारे जे प्रवचन वगैरे आहेत ते जास्तीत जास्त डाउनलोड करून आपल्याला विवेक वैराग्याची जागृती व्हावी म्हणून सतत ऐकत राहतील. पण रजोगुणी माणसं जे आहेत ते या मोबाईलचा उपयोग कसा करतात? मोबाईलवरून घरच्या नातवंडामध्ये आणि आजोबा आजींमध्ये सुद्धा भांडणं लागलेले आहेत. इतका त्याचा जबरदस्त परिणाम जो आहे तो कुटुंबामध्ये चाललेला आहे. कारण त्यांना पाहायचं असतं ते वेगळंच आहे, नातवंडांना पाहायचं आहे ते वेगळंच आहे, आणि या टीव्ही मुळे आपापसातले संबंध जे आहेत ते मात्र बिघडून गेलेले आहेत. या पद्धतीने काहीतरी या रजोगुणी माणसांचा कारभार जो आहे तो चाललेला आहे. तमोगुणी माणसं त्यातले नको नको ते गोष्टी पाहत राहून शिकून त्यातून काय शिकणार आहेत तर चोरी कशी करावी, लुबाडावं कसं, कसा कोणाला गंडा घालता येईल, या पद्धतीने त्याचा उपयोग करत राहतात. मग हे बरोबर आहे का? चूक आहे. याच्याने माझा काय, आता मोबाईल माझ्या हातात जो आलेला आहे तो माझ्या जीवनामध्ये उन्नती व्हावी म्हणून आलेला आहे का नुसतं मनोरंजन व्हावं म्हणून आलेला आहे? मनोरंजनाकडे अखंड कल असला की तिथं आपला रजोगुण वर आलेला आहे हे कायमचं लक्षात ठेवायचं आहे. आणि हा रजोगुण जर मला कमी करायचा असेल, आता नुसतं गुणांचं वर्णन ऐकून आपलं प्रवचन तर काही त्याच्यातून आपल्याला काही साध्य होईल का? हो नाही. तर असा गुण जर मला माझ्या ठिकाणी दिसत असेल तर मला त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी मी काय केलं पाहिजे? तर डॉक्टर काका आपल्याला छान पद्धतीने सांगतात कॅलेंडरवरच्या ओव्यांमध्ये की जोवर दृश्य जगत आपल्या मनामध्ये भरून राहिलेलं आहे आणि त्यातून काहीतरी मिळावं असं आपल्याला वाटत राहिलेलं आहे तोपर्यंत आपण देवपूजेचेच अधिकारी आहोत हे लक्षात ठेवून मनापासून मूर्तीपूजा करावी आणि आपल्याला जे जे त्याच्याकडनं हवंसं वाटतं ते त्याला देण्याचा प्रयत्न करावा. मंदाताई पण छान पद्धतीने सांगतात की जोपर्यंत रजोगुणी माणसाचं वर्णन आता आपण ऐकलं की नटणं मुरडणं हा त्यांचा काय असतो तो मूळचा स्वभाव असतो. आता जोपर्यंत मला सुंदर वस्त्र नेसावंसं वाटतं तोपर्यंत माझ्या देवघरातल्या देवांना वस्त्र सुंदर वस्त्र करून घालण्याची मी सवय ठेवली पाहिजे. म्हणजे या वस्त्र मोहातून माझी कधीतरी सुटका होईल. त्याला देता देता आणि त्याच्यापर्यंत ते जर मनापासून पोहोचलेलं असेल, आपण पोहोचवलेलं असेल, मनाने त्याला दिलेलं असेल तर
आता अजून वस्त्र त्यांनी मला द्यावेत म्हणून वस्त्र व्हायचं नाही, तर वस्त्राकडची माझी जी ओढ आहे ती माझ्या चित्तातली थांबावी म्हणून भगवंताला वस्त्र व्हायचं आहे. मला जर माझ्या डोक्यामध्ये फुलमाळा गजरे करून घालावेसे वाटत असेल तर भगवंतासाठी हार करणे, रोज हार करावा, त्याचा कंटाळा न करता भगवंताला ते समर्पण करण्याची सवय लागली की त्या भोगातून सुद्धा हळूहळू आपली काय होईल, तो सुटका होईल. सृष्टीच्या व्यवहारे डोळे धुरी पाहू नको, असं तुकाराम महाराजांचं सुद्धा आपल्या समोर वचन आहे की ह्या वैभवाकडे तू डोळे भरून पाहून नको, कारण ते जर पाहत बसशील तर ते मला हवं असं तुला वाटत राहील, कारण तिथे विलोभनीयता पुष्कळ आहे, आकर्षण पुष्कळ आहे आणि त्यामुळे ते तुला हवंसं वाटेल. म्हणून त्याच्याकडे बघण्याचाच प्रयत्न करू नको ना. जमेल का हे आपल्याला? जमवल्याशिवाय भगवत भक्ती होणार नाही हे मात्र निश्चित आहे. मग रजोगुणातून सुटण्याचा उपाय काय आहे, तर भगवंताला मनापासून जे जे मला हवंसं वाटतं ते त्याला देत राहणं. म्हणून श्रीकृष्णाला 56 भोग चढवतात. पाहतो आपण मारवाडी गुजराती लोक 56 भोग त्याला समर्पण करतात. तसं समर्पण वृत्ती वाढीस लागली की या भोगातून माझी नक्की सुटका होऊ शकते. आता तमोगुण जो आहे तो काय आहे, तर पराकोटीचा शबल रजोगुण ज्याच्या चित्तात आहे त्याची वृत्ती तमोगुणाकडे हळूहळू वळतच जाते. आणि मग मनाविरुद्ध झाले, काही अडथळे निर्माण झाले की घरामध्ये तांडव नृत्य, छान शब्द आहे तांडव नृत्य, आकांड तांडव करायचं आणि जे आपल्याला पाहिजे आहे ते मिळवण्याचा आणि जे नाही म्हणतात त्यांचा क्रोध करणे, या पद्धतीचा स्वभाव त्या ठिकाणी पूर्णपणे वर येतो. अक्रस्ताळेपणा असा छान शब्द आहे त्याला. अक्रस्ताळेपणा करून ते मिळवण्याचा काय होतं, तर अनावर क्रोध, हे एक त्याचं दुसरं लक्षण सांगितलेलं आहे की आवरताच येत नाही. वास्तविक पाहता आपण पाहतो रस्त्याने जाताना पाट्या लिहिलेल्या असतात, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. मग आता ब्रेक जर योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य पद्धतीने लावता आला नाही तर ऍक्सिडेंट घडतात की नाही. तसा वाणीचा ब्रेक, क्रोधाला आलेला वेग, त्याला ब्रेक, या गोष्टी जर मला वेळेवर लावता आल्या नाहीत तर माझा प्रपंच सुद्धा पूर्ण बिघडून जातो. हे काही त्या माणसाच्या लक्षात येऊ शकत नाही. मग या ठिकाणी खून, मारामाऱ्या, दरोडेखोर या पद्धतीने त्याच्या वृत्ती ज्या आहेत त्या स्वतःचाही नाश करतात आणि इतरांचा सुद्धा नाश करायला प्रवृत्त होतात. मग आसुरी प्रवृत्ती आणि मोहिनी प्रवृत्ती ह्याच्यामध्ये याचं मन जे आहे ते सतत अडकलेलं राहतं. सगळ्यांचाच द्वेष करायला लागतो, कुटुंबियांचा सुद्धा द्वेष करायला लागतो आणि ज्या कुटुंबामध्ये मला कायमचं राहायचं आहे, ज्यांच्याशिवाय मी कधीही राहू शकत नाही, त्यांचा द्वेष करून मला माझ्या कुटुंबामध्ये समाधानाने जगता येणार आहे का, हाही विवेक त्या ठिकाणी शिल्लक राहत नाही. उपासना जरी केल्या तरी त्या उपासना सुद्धा अघोरी असतात. रात्री 12 नंतर उठून करायच्या किंवा कोणाचा तरी बळी दिल्याशिवाय मला आमकी गोष्ट प्राप्त होणार नाही, मग दुसऱ्याच्या मुलांचा किंवा त्या पशुचा कोणाचाही विचार न करता त्या ठिकाणी ते या देवीला ते दिलं पाहिजे, त्या देवाला ते दिलं पाहिजे, त्याच्याशिवाय तो मला प्रसन्न होणार नाही, ह्या पद्धतीने चिंतन करून नको त्या उपासना त्याच्याकडनं घडत राहतात आणि तो स्वतःचेही हाल करतो आणि दुसऱ्याचे सुद्धा त्याच्या सहवासामध्ये हालच होत राहतात. आता हे 3 सत्वगुणी वृत्ती पाहिली आपण. तमोगुण मध्ये मूढ वृत्ती असते आणि ही मूढ वृत्ती कशा पद्धतीने व्यक्त होते, तर संसाराविषयीचा अनावर मोह, म्हणजे मी आणि माझे. परमार्थामध्ये मोह शब्दाचा अर्थ आहे मी देह आहे, मी कर्ता भोक्ता आहे आणि जग सत्य आहे. या 3 ग्रंथी ज्याच्या चित्तावर दृढपणे राहिलेले आहे तो मोहित असतो आणि हा मोह ज्याच्या चित्ताला आहे त्याच्या चित्तामध्ये अविवेक नावाची गोष्ट कायमची असते आणि त्यामुळे त्या मोहामुळे भय आहे, सर्वत्र नुकसानच नुकसान आहे. आणि म्हणून सांगणं काय आहे, तू गुणत्रयाते अभेरी. आता याचा विचार केल्यानंतर त्या तमोगुणातली शुद्धता कुठली आहे,
तर स्थिरता नावाचा जो काही गुण आहे ते जगातील जड पदार्थ तमोगुणामुळे स्थिर राहतात। आता ही पृथ्वी त्याच्यामुळेच स्थिर आहे, डोंगर त्याच्यामुळेच स्थिर आहे। मग आता स्थिरता हा याच्या ठिकाणचा चांगला गुण आहे तमोगुणातला, मग माझ्या ठिकाणी स्वभावाची स्थिरता जर मला बाणवता आली तर मला भगवंताकडे जाता येईल की नाही? नक्कीच जाता येणार आहे। त्यानंतर सत्वगुण जे आहे त्या ठिकाणी धर्मकृत्ये, दान धर्म, उपासना हे करण्याची वृत्ती जी आहे ती त्या ठिकाणी असते। हरिकथा करावी, सतत काहीतरी देवाचे उत्सव साजरे करावेत, 4 लोकांना एकत्र आणून त्यांनाही उपासनेला लावावं, असं देवाचं अत्यंत प्रेम, नाम घेण्याची सतत ओढ, त्यानंतर वैराग्य, सहजच अनासक्ती, ओढून ओरबाडून त्रागा करून कुठलीही गोष्ट मिळवण्याची त्या ठिकाणी अजिबात वृत्ती नसते। तर त्या ठिकाणी देण्याचा स्वभाव जास्ती असतो, हे सत्वगुणाचं वैशिष्ट्य आहे। मग शांती आहे, दया, क्षमा आणि थोडक्यात म्हणजे दैवी गुणसंपदेनी युक्त असा सत्वगुण जर आमच्या अंतःकरणामध्ये आम्हाला वाढवता आला, महत्वाचं काय आहे, तो जर वाढवता आला तर मीच माझ्या सुखाची व्यवस्था करू शकते। आता कुठल्या गुणाचा काय परिणाम आहे, कुठल्या गुणामुळे अंतःकरणाला कशा प्रेरणा मिळतात, हे सगळं इतकं अभ्यास केल्यानंतर पुढचा भाग जो येतो तो निरीक्षण करण्याचा येतो स्वतःच्या स्वभावाचा। कुणीकडे वळायचं आता? स्वतःच्या स्वभावाकडे। मग इथं या ठिकाणी तू गुणत्रयाते अव्हेरी सुरुवात आहे की जर रजतम तुला तुझ्या स्वभावामध्ये जास्त वाटत असतील तर रज, तम आणि सत्व यांना 3 बेड्याच म्हटलेलं आहे। सत्वगुणाची बेडी ही सोन्याची आहे, रजोगुणाची बेडी जी आहे ती चांदीची आहे आणि तमोगुणाची बेडी जी आहे ती कशाची आहे तर लोखंडाची आहे। आणि जिथं बेड्या अडकवलेल्या असतात त्याला कैदीच म्हणतात। जग हे बंदी शाळा आणि या बंदी शाळामध्ये आम्ही अडकून पडलेले कैदी आहोत। देह मी आहे असं स्वतःला समजून राहणं हे याच्यातलं काय आहे तर अडकून पडणं आहे, स्वतःला तुरुंगात टाकून घेणं आहे। मग त्या ठिकाणी आनंद जीवनामध्ये नांदेल का? मुळात आनंदघन असणारा मी या गुणांच्या बेड्यामुळे स्वतःला अडकवल्यामुळे काय होऊन जातो तर बंदी होऊन जातो। आणि ह्या बंदीतून जर मला सुटायचं असेल तर सर्वात प्रथम सत्वगुण स्वभावामधला जास्तीत जास्त वाढवणे। आता ती सोन्याची जरी बेडी असली तरी आधी स्वतःमध्ये तो सत्वगुण येऊ द्यावा आणि मग त्याला सोडण्याचा प्रयत्न करायचा। कारण ज्या सुखरूपतेपर्यंत आम्हाला पोचायचं आहे ते कसं आहे हो तत्व? ते सुखरूप तत्व म्हणजेच वाच्यार्थानी श्रीकृष्ण, लक्ष्यार्थानी ब्रह्म, आणि ते ब्रह्म जे आहे ते गुणातीत आहे। मग मी गुणातीत झाल्याशिवाय अखंड आनंद मला अनुभवाला येईल का? आता दत्तात्रयाचं वर्णन डॉक्टर काकांनी केलेलं आहे। तो दत्त कसा आहे? गुणत्रयाते अलिप्त, 3 गुणांपासून तो अलिप्त आहे। मी दत्ताचा उपासक आहे पण हे 3 गुण स्वभावातले मला सुधरू देत नाही आणि तरी अवधूत चिंतन गुरुदेव दत्त जमतंय का हे कुठं? मी जर त्याचा भक्त आहे तर त्याच्यासारखं होण्याचा प्रयत्न करणे ही खरी त्याची उपासना आहे, ही खरी त्याची पूजा आहे। नाहीतर त्याला जे आवडतं ते लाल फूल, पिवळं फूल, निळं फूल हे वाहून दिलं आणि मी मोकळा तोही मोकळा, दिवसभर मी काय वाटेल ते करेल, ह्या पद्धतीने साधना आमच्या चाललेल्या असतील तर त्याच्यासारखं भावातीत गुणातीत मला होता येईल का? होता येणार नाही। आणि मग अखंड आनंदाची मला माझ्यासाठी व्यवस्था करायची असेल तर आधी आनंद घन असणारा परमात्मा जे माझं स्वरूप आहे ते स्वरूप मला व्यवस्थित समजून घ्यावं लागेल आणि ते स्वरूप मला व्यवस्थित समजून घेतल्यानंतर मला तसं होण्यासाठी माझ्या स्वभावामध्ये काय काय बदल करून घेणं महत्वाचं आहे ते मला ठरवावं लागेल। पण आधीच कुटुंबाला समाजाला बदलावण्याच्या नादात आम्ही लागतो। खूप छान दृष्टांत त्याला डॉक्टर काका देतात। ते म्हणतात एक मोठा लाकडी ओंडका आहे आणि त्या ओंडक्याला पेटवायचं काम मी उदबत्तीने करतो आहे। आता ओंडका पेटेल का उदबत्ती विझेल? माझ्या स्वभावातला जो सत्वगुण आहे तो उदबत्ती सारखा आहे आणि चाललो मी समाजाला पेटवायला, माझ्यातलाही सत्वगुण काय होऊन जाईल? विझून जाईल। तसं न करता
पहिले ते हरिकथा निरूपण. आधी स्वतः घडा आणि मग समाजामध्ये मिसळून समाजाला मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करा. अन्यथा स्वतःचंही सगळं बुडून जाईल. असं न करता काय करायचं आहे, सगळ्या संतांनी आधी स्वतःला घडवलेलं आहे, स्वतः सिद्ध झालेले आहेत आणि स्वतः सिद्ध झाल्यानंतर आता उरलो उपकारापुरता असं म्हणून आपल्यासारखेच हे सगळे जीवात्मे मूळचे आनंद रूप असून सुद्धा दुःख भोगत आहेत आणि म्हणून त्यांना दुःखातून बाजूला करण्यासाठी सगळं कार्य या संतांनी केलेलं आहे. मग आता 3 गुणांमध्ये ठरवायचं काय आहे आपल्याला, माझ्या स्वभावातला सत्वगुण जो आहे तो मला आधी वर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे. जेव्हा आपली प्रकृती बिघडते तेव्हा हल्ली फॅशनच आहे की थोडंही काही झालं तर काय करायचं, रक्ताची तपासणी करा, लघवीची तपासणी करा, अमुक तपासण्या करा. त्या तपासण्या केल्यानंतर त्यातले घटक कुठले कमी जास्ती आहेत ते रिपोर्ट आमच्या हातात येतात आणि मग डॉक्टर सांगतात हे कमी आहे, हे वाढवण्यासाठी अमक करा. HB कमी आहे मग सुरू करा, गुळाचे पदार्थ करून खा, पेंड खजूर खा, दाणे खा. ह्या पद्धतीने आमच्या याच्यातलं HB वाढवण्याचा जसा प्रयत्न मनापासून करतो. कशासाठी, तर माझी तब्येत छान राहिली पाहिजे. मग स्थूल प्रकृती छान राहण्यासाठी जर आम्ही इतके प्रयत्न करतो तर सूक्ष्म प्रकृती म्हणजे माझं अंतःकरण, म्हणजे माझा स्वभाव, ते शांत तृप्त समाधानी राहण्यासाठी मला प्रयत्न करायला नकोत का. पण त्या प्रयत्नाकडे आमचं दुर्लक्ष होतं आणि मग बाहेर सगळ्या गोष्टी आहेत, सुखसोयींनी युक्त सगळ्या वस्तू माझ्या घरात आहे, पण चित्तामध्ये सुख नाही, शांती नाही, आनंद नाही, समाधान नाही. मग मी काय मिळवलं आहे एवढा प्रयत्न करू, असा विचारच आपण करायला पाहिजे. संतांच्याकडे हे काही होतं का हो? म्हणजे ह्या कारणासाठी त्यांनी कधी खूप प्रयत्न केलेला दिसतोय का? आता वैभव जे आहे प्रापंचिक ते आपल्याला आपल्या प्रारब्धाप्रमाणे मिळणार आहे आणि परमार्थ नावाची गोष्ट जी आहे ती पौरुष प्रयत्न करून सिद्ध करायची आहे. पण प्रयत्न आपले जे आहेत ते सारखे प्रपंचाला वर आणण्यासाठी चाललेले आहेत. तू गुणत्रयाते अभ्येरी म्हणजे काय करायचं आहे, या 3 गुणांप्रमाणे माझ्या स्वभावामध्ये कशा वृत्ती निर्माण होतात त्याचं निरीक्षण करायचं आहे. सुरुवातीला रज आणि तमाला बाजूला सारून स्वतःला सत्वगुणी बनवायचं आहे. पण सत्वगुण पूर्ण वर आल्यानंतर सुद्धा ज्या काही प्रेरणा भगवत कार्य करण्यासाठी किंवा या जगात वावरण्यासाठी मला भगवंताकडनं मिळतील, त्या मिळाल्यानंतर सुद्धा हे त्या सत्वगुणाचं देणं आहे. मूळचा आत्मा मी जो आहे तो मात्र 3 गुणांच्या पलीकडचा आहे. हे लक्षात ठेवून भव्य दिव्य कार्य जरी आपल्याकडून घडलं तरी ते मी केलं असं चुकून सुद्धा तोंडातून निघू नये. आणि निघत असेल बरं, कित्येकदा निघत नसेलही तोंडातून, आतून मात्र तसंच वाटत असेल तरी पण त्या ठिकाणी बिघडलेलंच आहे. मग करता करविता भगवंत आहे, तोच माझ्याकडनं हे करून घेतो आहे. कारण प्रकृतीला स्वतःची स्वतः हालचाल करता येत नाही जोपर्यंत त्या परमात्म्याची सत्ता तिला प्राप्त झालेली नाही. झाडाचं पान सुद्धा जर त्याच्या सत्तेशिवाय हलत नसेल तर माझी इंद्रिये त्याच्या सत्तेशिवाय हलतील का हो? मग इंद्रिये जे हलताना दिसतात त्याच्या मागे गुणांची प्रेरणा आहे आणि गुण जे आतमध्ये प्रस्फुटित होतात म्हणजे ते आम्हाला प्रेरणा देतात, आमच्या मागे झक्कू लावतात, त्याच्या मागे परमात्म्याची सत्ता आहे. मूळ त्याची सत्ता आहे पण तो त्रिगुणातीत आहे आणि ते माझं मूळचं स्वरूप आहे. हा भगवद्गीतेचा सिद्धांत आहे की तू तुझ्या मूळच्या स्वरूपाकडे पहा. एक आत्मसुख विसंभ झाणी. जोपर्यंत तू गुणात अडकलेला आहे, जोपर्यंत तू तुझ्या वृत्तीत अडकलेला आहे तोपर्यंत तुला पूर्ण सुखाचा, शांततेचा, तृप्तीचा अनुभव येणे शक्य नाही. आणि मग हे गुण आमच्या कुठं कुठं प्रगट होतात, तर मन, बुद्धी, चित्त, अहंकार या 4 वृत्तींमध्ये ते प्रगट होतात. मग या 4ही वृत्ती ज्या आहेत त्याला कुठं ठेवायला सांगितलेलं आहे आत्मसुख मिळण्यासाठी तुकाराम महाराजांनी? समचरण दृष्टी विटेवरी साजिरी तेथे माझी हरी वृत्ती राहो. की अंतःकरणाच्या या 4ही वृत्ती ज्या आहेत त्या तुझ्या ठिकाणी सतत प्रवाहित राहतील. ह्या पद्धतीने सत्वगुण जो आहे तो माझ्या मधला तू
काय कर तर तो पुष्ट कर, आणि रजोगुण आणि तमोगुण जे आहेत ते मात्र काय कर तर त्याचा बाध करायला शिकव. आता दुसरा एक भाग आहे, स्वतःच्या ठिकाणचे सत्वगुण वाढवायचा आहे, आणि जगतामध्ये जेव्हा रजतमाचे प्रभाव किंवा त्यांच्या वृत्ती आमच्यापर्यंत पोहोचतील तेव्हा मात्र त्यांचा बाध करायचा आहे. डॉक्टर काका म्हणतात जगामध्ये सगळं जग त्रिगुणात्मक आहे, जीवाचा स्वभाव त्रिगुणात्मक आहे, मग त्यांची आपापसात टक्कर जी आहे ती सतत चालणार आहे. पण मला जर गुणत्रयाते अभ्येरी हे लक्षात असेल तर समोरच्यांच्या वागण्याचा परिणाम सुद्धा माझ्या मनावर करून न घेता, अरे तो आता खूप रजोगुणाच्या कशाखाली आलेला आहे, प्रभावाखाली आलेला आहे, तेव्हा काही काळ त्याला शांत होऊ द्यावं. ताटीच्या अभंगामध्ये मुक्ताबाई छान सांगतात ज्ञानेश्वर माऊलीला, क्रोधे जरी झाले वन्नी, हे जग जे आहे, समाज जे आहे ते क्रोधानी वन्नीसारखं जरी झालेलं असेल, पेटलेलं असेल, तरी तुम्ही व्हावे पाणी. आता वन्नीमध्ये अजून जर टाकत गेलो आम्ही आहुती एक एक आमच्या क्रोधाच्या वृत्तीची, तर तो भडकणार आहे का शांत होणार आहे? आणि मला जर आनंदाने जीवन जगायचं असेल तर इतरांना शमवण्यापेक्षा सुद्धा आधी माझ्या वृत्ती पूर्ण आवरायच्या आहेत, आणि मग काय करायचं आहे, भडकलेल्या समोरच्याच्या स्वभावामध्ये अजून माझ्या भडकलेल्या वृत्ती न टाकता शांत राहून, जेव्हा ते शांत होतील तेव्हा त्यांच्या चुका त्यांना आम्हाला समजून सांगता येतील. मग काका म्हणतात माणूस दिसला की आधी त्याला सोलावा. आता म्हणजे काय करावं, या ठिकाणी विचाराने लक्षात घ्यावं की त्याच्या अशा वृत्ती कशामुळे आहेत, मग ह्या वृत्तींचं शमन करायचं असेल तर मला काय केलं पाहिजे, आणि त्याला हळूहळू कसं सत्वगुणाकडे वळवलं पाहिजे ह्याचा विचार करून गुणत्रयाते अव्हेरी मी माझे हे न करी. कारण मी आणि माझे हे मोहातून निर्माण झालेलं आहे. खरोखरीच मी नावाचं काही आहे का हो? एक प्रकृती जगदाकारू, दुसरा मुख्य परमेश्वरू, तिसरा मी नावाचा चोरू आणिला मध्ये. ही खरोखरीच एक जड असणारी प्रकृती आहे, आणि दुसरं ज्याच्या सत्तेवर ही प्रकृती हालचाल करते असं चैतन्य नावाचं तत्व आहे. मग चैतन्याच्या सत्तेवर प्रकृतीचा त्या गुणांप्रमाणे खेळ चाललेला आहे. असं बघून काय करायचं आहे, मी प्रकृतीशी तादात्म्य पावायचं आहे का चैतन्याशी माझं एकत्व असलेलं सिद्ध करायचं आहे? चैतन्याशी एकरूप झालं की चैतन्य जे आहे ते आनंद घन असल्यामुळे मला सतत आनंदाचा अनुभव राहील. या उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. जगामध्ये वागत असताना उपाधी म्हणजे स्वभावाची उपाधी सुद्धा आमच्या समोर प्रगट होणार आहे प्रत्येकाच्या. त्या वेळेला त्या स्वभावाच्या पलीकडचं चैतन्य पाहण्याचा जर मी प्रयत्न केला तर ते माझं स्वरूप आहे असं लक्षात घ्यावं. आणि आता या देहाच्या माध्यमातून असं वेगळं काहीतरी नाटक मीच करते आहे असं समजावं. म्हणजे काय होईल, चित्तामध्ये आनंद राहील. डॉक्टर काका गमतीने म्हणतात आपल्या कुटुंबातल्या सगळ्यांच्या स्वभावांच्या लीला पाहाव्या. लीला म्हणले की त्यामध्ये आनंद आहे, आणि स्वभाव पाहायला गेलो तर मग ते असंच का तसंच का असं म्हटलं की दुःखाला सुरुवात होते. आणि सगळ्या ग्रंथांचा अभ्यास जो आम्हाला करायचा आहे तो कशासाठी करायचा आहे, तर येथ अविद्या नाश हे स्थळ, मोक्षोपादान हे फळ, की मला अविद्येचा नाश करून मला मोक्ष सुखाचा अनुभव घ्यायचा आहे. आणि त्यासाठी माझ्या स्वभावात असलेल्या 3 गुणांच्या वृत्तींचा सुद्धा जास्तीत जास्त सत्वगुणी व्हायचं आहे. पण सत्वगुणी झाल्यानंतर सुद्धा ज्या वृत्ती अंतःकरणामध्ये प्रगट होतील, ज्या प्रेरणा प्रगट होतील, त्या प्रेरणांप्रमाणे कर्म घडेल. पण तरी सुद्धा ते माझं आहे, मी केलं, मी नसतं केलं तर झालं नसतं, ह्या पद्धतीचं काहीही मनात न ठेवता करता करविता तो आहे, मी करून अकर्ता आहे हे लक्षात ठेवलं की 3 गुणांचा अभ्यर होतो. आणि 3 गुणांना झुगारलं की आत्मसुख जे आहे ते तुम्हाला आम्हाला छानपणे अनुभवता येतं. जय जय रघुवीर समर्थ.